पुणे जिल्ह्याच्या रांजणगावमधून एक मोठी बातमी अशी आहे की गावच्या माजी सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्या आणि गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सरपंच असताना 2009 ते 2019च्या काळात त्यांनी गावठाणातील जमीन परस्पर खाडाखोड करत सासऱ्यांच्या नावे केली होती आणि मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही जमीन पुन्हा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली आहे। या प्रकरणी पाचुंदकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। मात्र हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय दिल्यामुळे पाचुंदकरांना हा मोठा धक्का मानला जातोय। त्या खाडाखोडीचे सगळे पेपर्स मी बघितले आणि 19 मार्चची ऑर्डर बघितली कोर्टाची आणि त्यानंतरचा झालेला जो FIR आहे त्याच्यावरनं असं दिसतंय की मोठ्या प्रमाणात ही खाडाखोड रजिस्टर्ड क्रमांक 8 आणि 9 मध्ये केली गेली। तर खरं रजिस्टर्ड क्रमांक 8 जे असतं ते करयोग्य इमारतींवर कर किती लागावा याचं ते रजिस्टर असतं, तर त्याच्यात खाडाखोड करून त्यांनी हे जे नाव घातलं आणि त्यात सिटी सिव्हिलनी खरं तर सिटी सर्वेनी याचा पूर्ण अभ्यास करून मगच याच्यात नोंदी घालणं अपेक्षित असतं, पण आताच्या घटनेला हे झालेलं दिसत नाहीये। आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की सांगलीत पुराच्या पाण्यात मेंढरांचा खळप वाहून गेलाय। सांगलीत 2 दिवसात मुसळधार पाऊस बरसल्यामुळे नदी आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। दरम्यान तासगावमध्ये येरळा नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे तांदळे वस्तीवरील पूल पाण्याखाली गेला आणि हा पूल पार करताना मेंढरांचा कळप जो आहे तो नदीत वाहून गेला। मेंढरांना वाचवताना मेंढपाळ ही नदीत वाहून गेला। अखेर स्थानिकांच्या मदतीने मेंढरं आणि मेंढपाळाला वाचवण्यात यश आलंय। तर कल्याणमधील शिळफाटा परिसरात मुसळधार पाऊस झालाय। रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। अनेक कार ज्या आहेत रस्त्याच्या कडेला लावलेल्या त्या सुद्धा पाण्यात तरंगताना दिसतात। हे दृश्य आपण बघतोय ही आहेत कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या शिळफाटा रोडची। अगदी तिथल्याच चौकामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलंय। या पाण्याचा निचरा होत नाहीये आणि अखेर तिथं बाजूला पार्क करण्यात आलेल्या 4 चाकी वाहनं देखील या पाण्यामध्ये तरंगताना आपण बघतोय। तर संगमेश्वरच्या धामणीतील एका घरामध्ये कमरे एवढं पाणी साचलंय, त्यामुळे घरातील 4 ते 5 लोक आणि 2 लहान मुलं अडकली होती। दरम्यान ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढलं। ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। रत्नागिरीतल्या संगमेश्वर इथली ही दृश्य आपण पाहतोय। एका घरामध्ये कमरे एवढं पाणी जे ते शिरलं होतं। धामणीमधील एका घरात कमरे एवढं पाणी शिरलं आणि त्याच्यामुळे घरातील 4 ते 5 लोक आणि लहान मुलं जी आहेत त्यामध्ये अडकलेली होती। ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढलं। मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री पूल इथे दरड कोसळल्याने महामार्ग बंद झाला। दरड कोसळून महामार्ग बंद होण्याची ही तिसरी वेळ आहे। प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ चाललेला आहे। जमिनीला तडे गेलेल्या 3 घरांना धोका निर्माण झालेला आहे। तर कासव गतीने आता इथं काम चाललेलं आहे। संरक्षक भिंतीचं काम केलं जातं आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि आता सुपरफास्ट 100 कोयना धरण क्षेत्रात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 1.7 TMC पाण्याची वाढ झाली असून कोयना धरणात प्रति सेकंद 12,538 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे। दिवसभरात कोयना धरण क्षेत्रात 95 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। कोल्हापूरच्या राधानगरीत मुसळधार पावसामुळे मौजे चौके गावातील पूल वाहून गेला। मौजे चौकेतील पूल वाहून गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला पावसाने झोडपला आणि पावसामुळे कोयनानगर तोरणे रस्त्यावर दरड कोसळली। तर कोयनानगरजवळ एसटी नाल्यात अडकल्यामुळे 8 प्रवासी जखमी झाले। दरम्यान कराड चिपळूण मार्गावरही पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील 2 नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे। नागोठणे शहराजवळील आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आणि त्यामुळे नागोठणे शहराला जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला।
मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना उडाली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका परिसरातील अंडरपास पाण्याखाली गेलेत. 7 ते 8 फूट उंच असलेले अंडरपास पूर्णपणे पाण्याने भरलेत आणि त्यामुळे अंडरपासला लागून असलेला महामार्ग देखील खचला. मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी इथला रस्ता खचलेला आहे. वाळंजवाडीतील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याला तडे जाऊन रस्ता खचू लागला. त्यामुळे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झाला. संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेतील पाणी 1.5 ते पावणे 2 फुटानं वाढलं. सद्यस्थितीमध्ये बाजारपेठेत 5.5 ते 6 फूट पाणी असून व्यापाऱ्यांचं सर्व सामान दुकानांमध्ये अडकलंय. गड नदीचं पाणी बाजारपेठेत शिरल्यानं व्यापारी हवालदिल झाले. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. दरम्यान डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती व्यक्त करण्यात येते. संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे जमीन खचली आहे. धामणी गोळवलीतील डोंगरभाग खचल्यामुळे डोंगराखाली असलेली विहीर मातीमुळे भरली तर डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं मोठं नुकसान झालं. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढत असून अरबी समुद्रात 4.21 मीटरची भरती नोंदवण्यात आली. त्यामुळे पर्यटन स्थळी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसानंतर कल्याण शिळी मार्ग पाण्याखाली गेला. रस्त्याला नद्यांचं स्वरूप आल्यानं अनेक कार पाण्यात तरंगताना दिसल्या आणि त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. सेक्टर 17 मधील वाशी प्लाझाची भिंत खचली आणि या दुर्घटनेत 10 ते 15 वाहनांसह एका टेम्पोचं नुकसान झालं. मुंबईच्या सायन परिसरातही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे काही भागात पाणी साचलंय. प्रतीक्षानगरमधील सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होते. बदलापूर शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कर्जत तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यानंही उल्हास नदी पात्रातील पाण्याची आवक वाढली आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस बरसला. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी सुरू करण्यात आली. नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी मार्ग जलमय झाला आणि यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. रायगडच्या रोहा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसामुळे अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर आणखी वाढल्यास काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता. जळगावच्या भुसावळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आणि दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली. पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कोथरूडच्या सितान्नपूर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. ड्रेनेज लाईन तुंबल्यानं पाणी सोसायटीत शिरल्यानं पालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पुण्याच्या चासकमान धरणाजवळील भीमा नदीवरील पुलाला भगदाड पडले आणि यामुळे पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे. धोकादायक पुलावरनं वाहतूक सुरूच असल्यानं प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली. बुलढाणा जिल्ह्यात तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी साहित्याचं वाटप करण्यात आलं. नैसर्गिक आपत्ती आणि पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांच्यासह 15हून अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला पनौती लागली आहे अशी घणाघाती टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. विद्यमान 68 नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेलेत आणि त्यामुळे 68 ठिकाणी आधी माणसं शोधा असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला. विमान दुर्घटनेवरनं संजय राऊत यांनी केलेल्या पनौती टीकेवरनं चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. मुंबई शिवसेना भवनमध्ये येत्या 20 जूनला शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसनं आगामी निवडणुकांबाबत चर्चा केली. पालिका भाजपपासून दूर ठेवण्याबाबत प्लॅनिंग केल्याची माहिती आहे.
आम्ही जर पक्षात कोणाला घेतलं नाही तर ते दुसऱ्या पक्षात जाणारच. भाजप हा लोकशाही मानणारा पक्ष आहे असं म्हणत सुनील केदार यांनी सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या पक्षप्रवेशाला दुजोरा दिला. 7,000 कोटींच्या असलेल्या नारपार आणि गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली आहे. कामांना सुरुवात झाल्यानं अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याची माहिती दादा भुसेंनी दिली. सांगलीच्या वसंतदादा घराण्याच्या नाथसून असणाऱ्या आणि काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या जयश्री पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपमध्ये जाण्यानं सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. जयश्री पाटलांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक असल्याचं वक्तव्य काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी केलंय. तर पुढे काय पाऊल टाकायचं याबाबत काँग्रेसकडून अंतर्गत विचार केला जाणार असल्याचंही ते म्हणाले. भरत गोगावलेंनी केलेलं भाष्य योग्य असल्याचं वक्तव्य आमदार महेंद्र दळवींनी केलंय. तर गोगावलेंच्या वक्तव्यावर आम्ही ठाम आहोत असं म्हणत त्यांनी गोगावलेंची बाजू घेतली आहे. धानाला बोनस मिळण्यासाठी सरकारकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आलाय, पण काही नेते याचं श्रेय घेत असल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेलांनी केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भागवत कराड आणि शितोळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. तर शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं नक्की पूर्ण होणार असल्याचंही ते म्हणाले. सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिकमध्ये सुरू असलेलं आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. उद्या मुंबईत मागण्यांसंदर्भात बैठक होणार आहे. आषाढीनिमित्त 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकऱ्यांना टोल माफी केली जाणार आहे. 10 मानाच्या पालख्यांच्या मार्गावर टोल माफी करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला. धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला भारत मातेचा दर्जा देण्याबाबतचं पत्र मागे घेण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र केल्याची कुठली नोटीस आलेली नसल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलेलं आहे. तर अधिकाऱ्यांनाही विचारण्यात यावं की नोटीस दिली का, असंही बच्चू कडू म्हणाले. सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या चौथऱ्याजवळील खचलेली जागा दुरुस्त करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणेंनी तातडीनं दखल घेत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. रांजणगावच्या माजी सरपंच स्वाती पाचुंदकरांवर गावठाणाची 72 गुंठे जमीन हडपल्याचा ठपका ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांशी संगनमत करत सासऱ्यांच्या नावे ही जमीन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. इंद्रायणी नदीवरील पुलानंतर राज्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आणि यावेळी जळगावच्या मुंबई नागपूर महामार्गावरील गिरणा नदीचा पूलही धोकादायक असल्याचं समोर आलंय. तातडीनं खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये पान पक्ष्यांच्या घरट्यांची गणना करण्यात आली. गणना करताना विविध पान पक्ष्यांची 915 घरटी आढळल्यास निसर्ग साथी फाउंडेशन, महाराष्ट्र मित्र पक्ष, पक्षीमित्र संघटना आणि नगर परिषदेच्या उपक्रमातून ही गणना करण्यात आली. पंढरपूरच्या खांबेवाडीमध्ये कोळेकर मार्गाची दुरावस्था झाली. रस्त्याचं काम मंजूर होऊ नये, काम न झाल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. रस्ता नसल्यानं रुग्णांना खाटेवरून आणि बैलगाडीतून नेण्याची वेळ नागरिकांवर आली. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर सायरस पुनावाला कन्या विभागामध्ये प्रवेशोत्सव प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी रंगबिरंगी फुग्यांनी सजावट करण्यात आली होती. विद्यार्थिनींसाठी रांगोळीच्या पायघड्या घालून, फुलांच्या पाकळ्या उधळून, ढोल ताशांच्या गजरात, बालगीतांच्या सुरावटीत स्वागत करण्यात आलं. मुंबईतील जी उत्तर प्रभागातील शारदाश्रम विद्यामंदिर या मराठी प्राथमिक अनुदानित शाळेची घंटा आज पुन्हा एकदा वाजली. आज पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याचा औक्षण करून गोड खाऊ वाटण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालघरच्या दुर्वेस इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं फडणवीसांनी स्वागत केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी साताऱ्यातील कोडोली इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. मुलांना फूल आणि चॉकलेट देत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौंड तालुक्यातील आलेगाव इथल्या शाळेतील मुलांना पहिल्या दिवशी शुभेच्छा दिल्यात. यावेळी अजित पवारांनी मुलांशी गप्पा देखील मारल्या. इराण आणि इस्रायल यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. अशातच इस्रायलनं मोठा दावा केला. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत इराणने इस्रायलवर 370हून अधिक मिसाईल डागल्यात. दरम्यान यामध्ये इराणने इस्रायलवर 11 मोठे हल्ले केले तर इस्रायलने इराणवर 100हून अधिक ड्रोन हल्ले केले. इराणनं इस्रायलवर पुन्हा मोठा हल्ला केला. इराणने इस्रायलच्या तेल अवीववर क्षेपणास्त्र टाकली आहेत. इराणच्या हल्ल्यामुळे तेल अवीवमध्ये हाहाकार माजलाय. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.